जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, बट्टा ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बाईकने गावी चाललो आहे. तर बघता माझ्यासाठी जुईनगर आहे. जुईनगरवरून आपला प्रवास चालू होत आहे. जवळजवळ 180 किलोमीटरचा प्रवास आपल्याला बाईकने करायचा आहे. जुईनगरचा पब्लिक ब्रिज आहे बघता इकडं. आपल्याला जायचं आहे समोर. भर दुपारी निघालो आपण. जाऊया. आपल्यासोबत आपली बाईक. गणपती बाप्पा मोरया. केदारेश्वर महाराज की जय. ऊन बघताय समोर मित्रांनो. सूर्य पृथ्वीच्या जवळ आलाय की पृथ्वी सूर्याच्या जवळ आलाय समजत नाही आहे. बेफाट ऊन आहे, गरम एकदम. समोर बघताय कर्नाळाचा सुळका दिसतोय. बघताय कर्नाळा घाटात पोचलोय आता. जवळजवळ 116 किलोमीटरचा प्रवास अजून आपला बाकी आहे गावाला जायचा. 2.5 ते 3 तास जातील. आता पुढं मानगावला किती गर्दी भेटते त्याच्यावर आहे सर्व. घाटात एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची आहे. दाखवतो का तुम्हाला. गाडी एकदम साईडला लावली इकडं. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो घाटात. इकडं कर्नाळा घाटामध्ये आहे ना, हे जागोजागी असे लावलेले आहेत. तर रात्रीचा प्रवास करताना किंवा दिवसाचा प्रवास करताना त्याला सांभाळून आणि वेगावर नियंत्रण ठेवून येत जा. कारण आपण तिकडून असं फास्ट येतो पण हे दचके बसतात. तर जरा सांभाळून देत जावा. हे घाटामध्ये आता नवीनच केलं आहे. तुम्ही हे बघा, अशा गाड्या फास्ट जातात एकदम आणि आतमध्ये असे दचके लागतात. तर लक्ष ठेवा बस, बाकी काय नाही. आपल्याला काय प्रवास आपला सावकाश आणि एकदम सुखरूप झाला पाहिजे, बाकी काय नाही. बाईकवाल्याला सहसा ऊन जाणवत नाही कारण त्याच्या डोक्यावर हेल्मेट असतो. पण बाईकच्या पाठी जो बसलेला असतो त्याला ऊन नक्की जाणवतो. तर नक्की काळजी घ्या रस्त्यावरून येताना आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवत जा. दुपारचा प्रवास करताय तर आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टोपी पण आवश्यक आहे. चालू गाडीमध्ये मी सध्या व्हिडिओ बनवत नाही आहे कारण आपला इकडं जो माउंट असतो ना, हेल्मेट माउंट, ज्याने आपण मोबाईल इथं लावू शकतो, तो आपला यायचा बाकी आहे. तो आला की आपण रोडचा पण व्हिडिओ घेत जाऊ. आता मी एकदम कमी व्हिडिओ घेतो आहे रोडचा. जसा रस्ता खाली भेटतो आहे गाडी स्लो करून व्हिडिओ घेतो. पण जास्त रिस्क पण घ्यायची गरज नाही एवढी. थांबून पण माहिती देता येऊ शकते. चला जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. आता कसा येईल गावाला जायचा, जायचा गावाला जायचा, जायचा गावाला. 12 महिने कर्नाळा सुळक्यावर जरी गेलात ना तुम्ही तरी तुम्हाला त्याच्या पायथ्याजवळ तुम्हाला पाणी भेटेल. दगडात एकदम भारी पाणी आहे एकदम. कर्नाळा सोडला आहे आपण. पण कुणाला जर कर्नाळा सुळक्यावर जायचं असेल ना तर घाटामधून तिथं रस्ता आहे. खाली एंट्री घेतात. असं माथ्यावर असताना आम्ही तहान नेणं व्याकुळ झालो. निदान पक्षी नाही तर निदान लिंबू सरबत नाही तर निरा तरी. मित्रांनो, निरा प्यायला थांबलो आहे. उन्हातून निराची सक्त गरज आहे. या प्यायला. ह्या अशा उन्हात आहे ना, जो बाईक चालवत असतो त्याला जास्त ऊन लागत नाही कारण त्याच्या डोक्यावर हेल्मेट असतो. पण जो पाठी बसतो ना त्याला हा उन्हाचा तडका एकदम जोरदार बसतो. तर मी तुम्हाला सुचवेन की उन्हाचा चष्मा येतो बघ, त्याला सनग्लास बोलतात, ते नक्की यूज करा. त्याच्यात बऱ्यापैकी फरक पडतो. डोळ्याला त्रास होत नाही. बाईक चालू असताना जरी ऊन नसेल लागत ना तर बाईक थांबवलीत ना एवढे उन्हाचे चटके लागतात ना, खूप डेंजर. आता तर सुरुवात आहे, अजून 3 महिने बाकी आहेत. चल माझं ठीक आहे, मी समजा गावाला जातोय. पण हे कुठं चालले सर्व? सहलीला चालले आहेत की गावाला चालले? माझ्यासारखे भरपूर औषध दिसतात. बऱ्यापैकी रोडचं काम झालं आहे पण मध्ये तिकडे थोडंसं राहिलं आहे कोलाड आणि इंदापूरच्या साईडला. ते पण होईल. यंदा गणपतीला काही एवढी अडचण येणार ना असं वाटतंय. रोड लगत गावं आणि गावाला लागलेली मंदिरं खूप भारी. हर हर महादेव. खारपाडाला आलो आहे. खारपाडा क्रॉस. हा ब्रिज लागला आहे. इकडं गाव आहे साईडला आणि या साईडला कुठली तरी MIDCची कंपनी दिसते बघा. तुम्ही बोलत असाल कोकणी माणसाचं सारखं गावी काय असतं
तरी गाणं ओढून दाखवतो तुम्हाला काय असतं ते गाणं, तो तुम्हाला समजेल. तुम्ही येऊन बघा, तुम्ही जाऊन बघा, प्रसन्न होतं मन. सुंदर आशा बघा, तुम्ही जगून बघा, प्रसन्न होतं मन, प्रसन्न होतं मन. सुजलाम सुफलाम मलयज चितलाम सक्षश्यामलाम वंदे मातरम. ओ काका, गाडी टाकू काय वरती? इंदापूर 42 किलोमीटर. चला जाऊया. बघा आपण सावकाश जातोय डाव्या साईडने हळूहळू. आपल्याला गाडी बघा डाव्या बाजूने चालवायची आहे अशी. ती लाईन फास्ट लाईन आहे कारसाठी. निगडी फाटा सोडून हा ब्रिज लागतो बघा. तिची नदी आहे. कलेटी सोडली की बघताय पुढं ह्या ब्रिजचं काम चालू आहे. आपण एकदा रस्ता झाला की एकदम सुसाट गाडी जाईल. बघताय इकडं चालू आहे काम. बघताय मित्रांनो, आपल्याला कॉलेज स्टुडंट भेटला आहे रोहित पवार म्हणून. ITI करतोय तो. तर तुम्हाला पण कधी असं हायवेला मुलं दिसली कॉलेजमधून सुटलेली तर त्यांना नक्की ड्रॉप करत जा. त्यांना तिथं जायचं असेल तर हाय मदत करत जावा. बघा किती ऊन आहे. एवढ्या उन्हातून तो थांबला होता बिचारा. आपल्या इथं जर जागा खाली असेल तर नक्की बसवा मला. रोहितला आपण कॉलेजला ड्रॉप केली. ITI करतो तो, बोलला मगाशी. पण त्याचं एक वाक्य मला खूप भारी वाटलं की दादा मी हा क्षेत्र यासाठी निवडला आहे की स्वतःचं काहीतरी मी करू शकतो. आणि मेन म्हणजे त्याचं उद्दिष्ट आहे की आईवडिलांसाठी काहीतरी त्याला करायचं आहे. हे ऐकून मला खूप भारी वाटतं त्याचं. पण आपल्या मुलांकडून काही एवढ्या मोठ्या अपेक्षा नसतात. आपला मुलगा व्यवस्थित शिकावा, व्यवस्थित कामाला लागावा आणि काही त्याचं पुढे प्रपंच चालू राहावं बस एवढीच इच्छा असते की कुठंतरी आपला मुलगा सुखरूप असावा. आपला मुलगा असो मुलगी असो, आपल्या आईवडिलांची काही एवढी अपेक्षा नसते. पण त्याचं हे वाक्य मला खूप भारी वाटतं की दादा मला आईवडिलांसाठी काही ना काहीतरी करायचं. साईडला थांबलो आहे थोडं येऊन, गाडी लावले बाजूला इकडं. पप्प्या बघ, प्रवीणनी ढाबा टाकला. सांगितलं ना काय पण लावले इथं. तरी पण नाही म्हटलं तरी अजून 1.5 तास तरी जाईल आपल्याला पोचायला गावाला. आता जवळजवळ वाजले 4:30. बघता इकडे इंदापूरला आलो आहे. वडापाव खाऊन घेऊया. इंदापूर डेपो आहे या. गावाला जातो आहे तर थोडी कॅश पाहिजेच म्हणून ATMमध्ये आलो आहे. ATMमधून मस्त सुट्टे पैसे भेटले आपल्याला. चला जाऊया आपण पुढचा प्रवास चालू करूया. बघताय जवळजवळ गोरेगाव सोडला आपण. गोरेगाववरून सरळ गेलो की त्या साईडला बघा हरिहरेश्वर 56 किलोमीटर, श्रीवर्धन 42, मसला 25 आणि आंबेत साईडला जो ॲरो दाखवला आहे ना तिथं आपल्याला या साईडला जायचं बघा. आंबेत मापरळ लेफ्ट मारायचं इथून. चला जाऊया. फक्त आंबेचा घाट लागला आता. किती तीव्र वळणं आहेत. मुंबईवरून येताना आम्हाला एकच असा मोठा घाट लागतो, आंबेचा घाट. त्याची वळणं एकदम बघताय तुम्ही. बघताय मित्रांनो, आंबेच्या घाटात आलो आहे. घाटात गाडी सावकाश चालवा, वळणं तीव्र आहे. घाट चढायचा रस्ता सुटला की मग नंतर बघा 2 रोड असे येतात. हा रस्ता आहे ना तो भीमादेवीकडे जातो. मस्त मंदिर आहे, कधी आला तर नक्की भेट द्या. आणि हा रस्ता खालती जातो आंबेतला. बघता इकडे दाखवला आहे मापरल 5 किलोमीटर, मापरल 5 किलोमीटर, आंबेत 4 किलोमीटर आणि वरती तामाणे 2 किलोमीटर. मुंबईवरून तुम्ही आलात ना की इकडनं येता. बघता मित्रांनो, आपण तिकडून आलो. जसा ब्रिज चालू होतो तशी रत्नागिरीची हद्द चालू होते. बघताय मित्रांनो, मापरल आंबेत ब्रिजवर आलो आपण. ही साईडला बघताय सावित्री नदी एकदम अथांग भरले. ते माझं गाव तिकडं दिसतं, ते माझं गाव आहे. तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. तिकडे वरती डोंगरात केदारेश्वर महाराज आहेत. आपण नक्की एक दिवस जाऊ तिकडं. इकडे गावदेवी आहे आणि नदी बघा इकडं.
ज्यावेळेस या पुलाचं काम चालू होतं, म्हणजे हाच तो पट्टा आहे ज्याचं काम चालू होतं, बघतोय हा एवढाच पॅचचं काम चालू होतं. त्यावेळेस तिकडे जेट्टी लागायच्या, ती जेट्टी अशी इकडून जाऊन त्या साईडला जायची. बघा तिथं पायऱ्या दिसत असतील तुम्हाला, तिथं बरोबर इथं माझ्या हाताच्या पायऱ्या तिकडे जायच्या आणि मग सर्व वाहतूक तिकडून व्हायची अशी. फायनली पोचलो आपण गावी. मुंबई ते गावचा प्रवास कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलचं नाव आहे. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.